मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 9857 34. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आपण मागील भागात चेडा आणि चाळा या कोकणातल्या दोन भूतांची माहिती पाहिली होती. भूत नावाची अलौकिक शक्ती अस्तित्वात नसते. आपल्या मनातल्या भीतीलाच आपण भूताचं नाव देतो. हा एक भाग. दुसरा भाग असा की ज्या व्यक्तींबद्दल आपल्या मनात संताप, द्वेष, तिरस्कार किंवा शत्रुत्व असेल, अशा व्यक्तीला सुद्धा भूत म्हटलं गेल्याचं आपल्याला दिसतं. आणि काही विशिष्ट समाजातल्या दैवतांना सुद्धा भूत म्हणून तिरस्कृत केल्याचं आपल्याला दिसतं. तर यामागे आपली एक नकारात्मक भावना आहे की भूत हीच मुळात नकारात्मक भावना आहे आणि त्या प्रकारची कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही आहे. हे आता सिद्ध झालंय. अनेक लोक दावा करत असतात की आम्ही भूत पाहिलं वगैरे वगैरे वगैरे, किंवा अशा प्रकारचे अनुभव लोक सांगत असतात आणि हे अनुभव सत्य मानले जातात. सत्य हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते एका व्यक्तीपुरतं सीमित नसतं. तर सर्वांना येणारा सारखा अनुभव त्याला आपण सत्य म्हणतो. म्हणजे सत्य हे सार्वत्रिक असतं, व्यक्तिगत नसतं. तर व्यक्तिगत काय असतं? ते व्यक्तिगत भास असतो, भ्रम असतो. मानसिक आजार जे आहे त्या आजारामध्ये भ्रम हा एक मानसिक आजार आहे. त्याबद्दलची माहिती यापूर्वी आपण अनेकदा पाहिलेली आहे. आणि आपल्या मनाचं संतुलन कोणत्याही कारणाने गेलं तर अशा प्रकारचे भ्रम होत असतात. आपल्यावर आपत्ती आल्या, नैसर्गिक म्हणा की मानवी आपत्ती आल्या, किंवा आजारपण आलं किंवा अपघात झाला, विशेषतः म्हणजे तापाचं प्रमाण वाढलं, आपलं तापमान वाढलं, तेव्हाही मेंदूवरचं संतुलन आपलं चाललं जातं किंवा मेंदूचं आपल्यावरचं नियंत्रण चाललं जातं. तर त्यामुळे आपल्याला भास होत असतात. विशेषतः ज्या अनेक प्रकारच्या संज्ञा आहेत, जाणीवा आहेत, या जाणीवांची काही केंद्र मेंदूमध्ये आहेत आणि त्या केंद्रामधून विशिष्ट प्रकारचा स्राव विशिष्ट वेळेस स्रवत असतो. त्या स्रावामुळे मग अशा प्रकारची भावना आपल्या मनात निर्माण होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम निर्माण झालं तर प्रेमाचा जो स्राव आहे तो विशिष्ट बिंदूमधून, केंद्रामधून बाहेर येतो आणि आपण आपल्या मनात प्रेमाच्या भावना निर्माण होतात. रक्तामध्ये ते मिसळलं जातं. रागाची भावना, द्वेषाची भावना, तिरस्काराची भावना, भीतीची भावना, अशा अनेक प्रकारच्या भावना निर्माण करण्याचं काम मेंदूमधील ही केंद्र करीत असतात. कारण त्यातून त्या प्रकारचा स्राव बाहेर येत असतो. एवढंच नव्हे तर आपण पाहतो तर डोळ्याचं एक केंद्र आहे, आपण वास घेतो तर नाकाचं केंद्र आहे, आपण बोलतो तर बोलण्याचं केंद्र आहे, आपण ऐकतो कानाचं केंद्र आहे, किंवा त्वचेला जे काही अनुभव येतात, स्पर्शाची जाणीव होते, त्यासाठी सुद्धा मेंदूतील ही केंद्र कार्य करत असतात. म्हणजे अशा तऱ्हेने संपूर्ण आपल्या हालचालीवर, आपल्या वागण्यावर नियंत्रण करण्याचं काम मेंदूतले हे स्राव करत असतात. पण जेव्हा अनेक प्रकारच्या भावना एकत्र येतात तेव्हा ते स्राव सुद्धा एकाच वेळी निर्माण होतात आणि ते एकमेकात मिसळतात. तेव्हा त्याला रासायनिक असंतुलन म्हणतात, केमिकल इम्बॅलन्स. आणि अशा वेळेस मग आपल्या शरीरावर नियंत्रण राहत नाही आपलं, कारण मेंदूतच गोंधळ झालेला असतो. त्याला केमिकल लोचा असं एका सिनेमात म्हटल्याचं आपण मागे पाहिलं होतं. तर तेव्हा अनेक प्रकारचे भास होतात. मग दृष्टीभ्रम म्हणजे मला होणारे भ्रम. उन्हाळ्यात आपण जेव्हा रस्त्याने प्रवास करतो तेव्हा डांबरी रस्ता असेल तर प्रामुख्याने, तर तेव्हा रस्त्यावर पाणी आहे असं वाटतं. ह्याला मृगजळ आपण म्हणतो आणि हा एक दृष्टीभ्रमाचा प्रकार आहे. बरेचदा आपल्याला काही संवाद ऐकू येतात आणि तेव्हा त्याला सुद्धा इंद्रिय भ्रम म्हणतात किंवा बुद्धिभ्रम म्हणतात, हॅलोसिनेशन्स म्हणतात. इल्युजनचे जे प्रकार आहे, भ्रमाचे जे प्रकार आहे, तर त्या प्रकारामध्ये अशा तऱ्हेने रासायनिक असंतुलन ही क्रिया घडते आणि त्यावर औषध आहे.
आणि हे भ्रम नाहीसे होतात. म्हणजे एखाद्या माणसाला भूताची बाधा झाली असं आपण मानलं तर त्याला औषध दिलं तर ती बाधा नाहीशी होऊ शकते, पण आपल्याला हे माहित नाही. दुसरी गोष्ट, डॉक्टरकडे जाण्या इतका पैसा आपल्याकडे नाही. नंतर तो जो औषध लिहून देतो ते पैसे विकत घ्यायला आपल्याकडे पैसे नाही. अशा अनेक अडचणीमुळे आपण मांत्रिकांकडे जातो, तो चुकीच्या प्रकारच्या सूचना करतो, सजेशन ज्याला म्हणतात. त्यामुळे सुद्धा आपल्या मनात अनेक विकार जडतात. तर अशा विकारांना आपण आपापल्या परीने नावं दिली आहे, पण ती शत्रूंची दिली आहे, मित्रांची दिलेली नाही आहे. आराध्य दैवतांची नाही दिली. पण ज्या ठिकाणी आराध्य दैवतांची नावं दिलेली आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडे चांगली जबाबदारी सोपवली आहे. म्हणजे भूत अंगात आलं असेल एखाद्याच्या तर ते काढण्याकरता दुसरी व्यक्ती देव अंगात आणते. देव अंगात आणणे म्हणजे चांगलं आणि भूत अंगात येणे म्हणजे वाईट, अशा प्रकारची एक धारणा समाजात पसरलेली आहे. त्यातून मग काही दैवतांच्याही संबंधात अशा काही गोष्टी सांगितल्या जातात तर ज्या भूताच्या संबंधी आहेत. चेडा या भूताबद्दल आपण माहिती पाहिली होती की ते एक ग्रामदैवत सुद्धा आहे आणि ग्रामदैवताच्या अधीन असलेलं दैवत आहे. विशेषतः मातृका ज्या आहेत, महाकाली आहेत, त्यांचे सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणून महाकालीचं ज्या ठिकाणी ठिकाण असेल, मंदिर असेल, मूर्ती असेल, त्या ठिकाणी मग काही दगडं अवतीभोवती ठेवले जातात आणि असं म्हणतात की महाकाली या विश्रांती घ्यायला गेली तेव्हा तिचे जे सहकारी होते त्यांनी सुद्धा विश्रांती घेतली आणि त्याचं दगडात रूपांतर झालं. त्या दगडांना चेडे गोटे असं म्हणतात. हे कोकणात ह्या प्रथा आहेत. आणि चेडे लावणे, मी मागे लागणे, चेडे नावाचे आडनावाचे लोक आपण आपल्या अवतीभोवती पाहतो. तर चिडवणे शब्द त्यातूनच आला असेल कदाचित, पण त्याचा अर्थ आणखी वेगळा आहे, तो नंतर शोधू केव्हा तरी. पण अशा तऱ्हेने म्हणजे आपण आपल्याला न आवडलेल्या व्यक्तींना भूत म्हणून संबोधतो. ते चेडे आणि चाळा या दोन प्रकारातून आपण पाहिलं. आता हे तर भूत आहे, अलौकिक शक्ती आहे किंवा दुष्ट शक्ती आहे. त्यांना खुश केलं तर ते आपल्याला हवं ते देऊ शकतात. वायंगी भूताप्रमाणे चेडा हा भूत सुद्धा आपल्याला हवं ते देतो आणि पैसे वगैरे आणून देतो. शत्रूंवर तो प्रहार करतो, काय काय त्याला त्रास देतो. आता अगदी असाच प्रकार नरसिंहाबद्दल झालेला आहे. नरसिंह हे एक दैवत आहे. दशावतारामध्ये एक अवतार म्हणून त्याचं स्थान आहे. विष्णूच्या दशावताराचा तो एक भाग आहे. विष्णूचं रूप म्हणून त्याला मानलं जातं. त्याबद्दलची कथा ही पुराणामध्ये येते. त्यानुसार हिरण्यकशिपू हा जो राजा आहे तो काही देवांना मानत नव्हता, विष्णूला मानत नव्हता. पण त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा भक्त होता. हिरण्यकशिपूने त्याला सांगून पाहिलं की तू विष्णूची भक्ती सोडून दे आणि आपली जी दैवत आहे त्याची भक्ती कर, पण त्यांनी ऐकलं नाही. मग शेवटी हिरण्यकशिपूने त्याला मारायचं ठरवलं तेव्हा प्रल्हादाने विष्णूचा धावा केला आणि विष्णूनी मग दगडातून बाहेर आला आणि तो म्हणाला, हिरण्यकशिपू देव सर्वत्रच आहेत, ह्या खांबात आहे आहे का? म्हणजे राजगृहाचं चा खांब होता, राजगृह म्हणजे राजाचं घर, त्याचा तो खांब होता. तर तो म्हणाला हो याती आहे माझा देव. तर त्याने त्या खांबाला लाथ मारली, अशी कथा आहे. आणि या कथेतून एक गोष्ट दिसते की तो विष्णूच्या विरोधात होता आणि लाथ मारली म्हणजे तो मुळीच त्याला मारायला तयार नव्हता. पण विष्णूला असं वाटलं की आपल्या भक्ताची आपल्यावरची श्रद्धा नाही शिवली म्हणून तो खांबातून प्रकट झाला आणि त्याला त्यांनी फाडलं. आता ही कथा सर्वत्र प्रचलित आहे आणि विष्णूच्या 10 अवताराचं जेव्हा चित्रण केलं जातं तेव्हा जो नरसिंह आहे तो सिंहाच्या रूपात दाखवला जातो. सिंहाचं मुख आहे पण अख्खं शरीर मात्र मानवाचं आहे. आणि हिरण्यकशिपूच्या कथेबद्दल असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवाने त्याला एक वरदान दिलं होतं की त्याला सकाळी नाही किंवा रात्री नाही, किंवा आत नाही किंवा बाहेर नाही, वर नाही किंवा खाली नाही, अशा कोणत्याही स्थितीत त्याला मारलं जाऊ शकत नाही. म्हणजे त्याला मारणं अशक्यप्राय आहे. अशा प्रकारची कथा पुराणांनी रचली. मग तेव्हा विष्णूंनी अवतार घेताना संध्याकाळी घेतला अवतार. सकाळी त्याला मारता येत नाही, रात्री मारता येत नाही, संध्याकाळी घेतला. वरही नाही खाली नाही, म्हणजे त्यांनी आपल्या मांडीवर त्याला आडवा केला आणि त्याचं पोट फाडलं. हे सगळं चित्रण शिल्पांमध्ये, चित्रांमध्ये, अनेक पुराणांमध्ये आलेलं आहे. तर या मागच्या भूमिका वेगळ्या आहेत.
आणि त्या भूमिकांची चर्चा आपण केव्हा तरी निवांतपणे करूच. कारण प्रल्हादाच्या बद्दल असं सांगितलं जातं, बळीवंश या डॉक्टर साळुंखे यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की विष्णूनेच प्रल्हादाचा बळी घेतला होता. आणि बळीचा जो पूर्वज आहे विरोचन, आणि विरोचन हा प्रल्हादाचा मुलगा. प्रल्हादाचा मुलगा विरोचन, विरोचनाचा मुलगा बळी. अशा प्रकारची एक परंपरा, वंश परंपरा ही पुराणांनी सांगितली आहे. याचा अर्थ बळीराजा हा प्रल्हादाचा नातू होता. म्हणजे तो राक्षस होता, असुर होता, दैत्य होता, दानव होता, वगैरे वगैरे. म्हणजे प्रल्हाद सुद्धा मग दैत्य दानव असलाच पाहिजे. तर हिरण्यकश्यपू राक्षस आहे, तर मग त्याच्या मुलाने राक्षस म्हणायला हरकत नाही. पण परंपरा तसं मानत नाही, कारण विष्णूच्या पूजकांनी प्रल्हादाला चांगलं म्हटलं आणि हिरण्यकश्यपूला वाईट म्हटलं. यातून आपल्या लक्षात येत असेल की भूताची कल्पना ही अशा तऱ्हेने आपल्या शत्रूंच्या बद्दल नकारात्मक भावना निर्माण करण्याकरता तयार झालेली कल्पना आहे. आपल्यापैकी बरेच लोक असे जाणतात की नृसिंह एक दैवत आहे, त्याच्या मूर्ती आहेत, त्याची मंदिरं स्वतंत्रपणे आहेत. आणि दक्षिण भारतात तर नृसिंहाचा एक संप्रदायच आहे. म्हणजे अगदी हम्पीचे जे विजयनगरचे राजे होते त्यांचं दैवत हे नृसिंह होतं. आणि अजूनही त्या भागात नृसिंहांच्या मूर्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. आंध्र प्रदेशात आहे, तशा कर्नाटकात आहे, आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा आहे. तर लक्ष्मी नृसिंह नावाचा एक प्रकार तिथे मोठ्या प्रमाणात पूजला जातो. म्हणजे हे सगळं असताना महानुभाव पंथातल्या अनेक साहित्यिकांनी आणि वारकरी संप्रदायातल्या अनेक संतांनी किंवा रामदासी पंथातल्या लोकांनी सुद्धा, म्हणजे रामदास स्वामी आणि स्वतः आत्माराम स्वामी हे जे आहे हे फार महत्वाचे हुक्केरी परगणातले ते होते. तर ह्या सगळ्या लोकांनी सुद्धा नरसिंहाच्या विरोधात कवनं रचली आहे आणि त्याला चेडा म्हटलं आहे. पण एकीकडे चेडा हे अतिशय दुय्यम प्रकारचं दैवत किंवा भूत म्हणून कोकणात प्रसिद्ध असताना त्या चाळा त्याचा साथीदार आहे इथपर्यंत आपण माहिती पाहिली. पण नरसिंहाला कोणी चेडा म्हटलं असेल हे आपल्याला खरं वाटत नाही. तर पहिल्यांदा म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराजांनी त्याला चेडा म्हटलाय, नरसिंह चेडा. नंतर शेख महम्मदानी म्हटलं आहे, समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय, आत्माराम स्वामींनी म्हटलंय. म्हणजे रामदासी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय दोन्ही संप्रदायामध्ये नरसिंहाला चेडा म्हटलेला आहे. आणि जे महानुभाव साहित्यिक आहेत ते तर नरसिंहाला चेडा म्हणतातच. चेडा किंवा झोटिंग हे दोन्ही शब्द वापरले आहेत. आपण झोटिंगवर सुद्धा एखादा भाग करू नव्याने. तर झोटिंग म्हणजे काय वगैरे वगैरे ते भूताचा एक प्रकार आहे आणि नरसिंहाला झोटिंग म्हटलंय. तर यावर एक खूप अभ्यासपूर्ण असा एक शोध निबंध डॉक्टर राची ढेरे, रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी लिहिलाय. आणि तो खूप आधी पहिल्यांदा प्रकाशित झाला, तो लोकसंस्कृतीची क्षितिजे या ग्रंथामध्ये. दिसायला लहानसं पुस्तक आहे, पण यामध्ये तो लेख आहे. त्याचं शीर्षक आहे राजमठाचे रहस्य. आता राजमठ शब्द जो वापरलाय तो अमरावती जिल्ह्यामध्ये रुद्धपूर हे जे गाव आहे, महानुभावांची काशी ज्याला म्हणतात, तर तिथे राजमठ नावाचं महानुभावांचं अतिशय पवित्र तीर्थस्थान आहे. आणि त्या राजमठामध्ये नरसिंहाची मूर्ती आहे. आता महानुभाव संप्रदायातले जे लोक आहेत ते काही इतर दैवतांना मानत नाही. त्यांचे पंचकृष्ण आहेत, त्या पंचकृष्णामध्ये अगदी सुरुवातीला चक्रपाणी आहे, चक्रपाणी नंतर गोविंद प्रभू आहेत, गोविंद प्रभू नंतर महात्मा चक्रधर आहे. आणि या तिघांच्याही आधी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान दत्तात्रेय यांचा समावेश आहे. म्हणजे अशा तऱ्हेने 5 प्रकारची दैवत ते मानतात. आणि या 5ही दैवतांना त्यांनी कृष्ण म्हटलंय, पंचकृष्ण. कृष्ण हे त्यांचं अतिशय महत्वाचं दैवत आहे. चक्रधर या शब्दाचे अर्थ होतो कृष्ण, चक्र धारण करणारा. गोविंद प्रभूच्याही नावामध्ये गोविंद आहे, ते सुद्धा कृष्णाचंच एक नाव आहे. आणि चक्रपाणी हे जे नाव आहे, ज्याच्या हातात चक्र आहे, म्हणजे पुन्हा ते कृष्णच आहे. दत्तात्रेय मात्र स्वतंत्र संप्रदाय आहे, पण त्या संप्रदायामध्ये विशेषतः 3 मुखी दत्तात्रेय असा एक प्रकार आहे. पण ज्यात ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचीही मुख आहेत. पण महानुभाव संप्रदायामध्ये एकमुखी दत्त आहे. ह्या 3ही दैवतांना ते मानत नाहीत. विष्णूलाही मानत नाही, कृष्ण आपल्या ब्रह्मदेवालाही मानत नाही आणि शिवालाही मानत नाहीत. त्यांनी एकमुखी दत्ताची संकल्पना मांडली. अशा तरी हा दत्तही वेगळा आहे त्यांचा.
आणि कृष्ण हा विष्णूचा एक अवतार आहे हे आपण मानतो. तसा नृसिंह हा अवतार आहे. म्हणजे खरं म्हटलं म्हणजे नृसिंहाला त्यांनी मानायला हरकत नाही, पण ते नृसिंहाला मानत नाहीत. पण जेवढी महानुभावांची ठिकाणं आहेत ज्याला राजमठ म्हणून उल्लेखलं जातं, ती नृसिंह मंदिर आहेत असा एक निष्कर्ष राजमठाचे रहस्य या शोध निबंधात राची ढेरे यांनी मांडला. आणि यांनी सुरुवातीला काही महानुभाव साहित्यिक होते, तर त्यांनी जे काही उल्लेख केलाय ते सगळे उल्लेख जे आहेत ते दिले आहेत. तर राऊळ राऊळ म्हणजे गोविंद प्रभू, गुंडम राऊळ, आणि इतके मोठ्या प्रमाणात तो संप्रदाय वाढला होता. पण स्वतः गोविंद प्रभूंसाठी कोणत्याही प्रकारचं स्वतंत्र स्थान नव्हतं. तेव्हा महानुभाव साहित्यिकांनी त्यांना या दृश्य मंदिरात ठेवलं, जे दृश्य मंदिर आपल्याला रुद्रपूरला पाहायला मिळतं. तर ते म्हणतात की त्यांना स्वतंत्र घर द्यावे, आणि गावकऱ्यांनी निर्णय घेतला आणि राजमठ जो होता तो विकत घेतला राहण्याकरता. गोविंद प्रभूंना राहण्याकरता विकत घेतला आणि तशा प्रकारचं ताम्रपत्र तयार केलं, म्हणजे अधिकृतपणे कायदेशीर पद्धतीने त्याची नोंद ठेवली. तर हे राजमठ जे ठिकाण आहे ते गुंडमरावळांचं कायमचं निवासस्थान बनलं. आणि अनेक लीळा ज्या आपल्याला पाहायला मिळतात चक्रधर स्वामींच्या आयुष्यातल्या, त्या सगळ्या राजमठाशी संबंधित आहे. आता या राजमठाचं रूपांतर, विजापूरची मोहीम जेव्हा औरंगजेबाने काढली तेव्हा त्याचं जे धार्मिक कार्य आहे की मंदिराचं रूपांतर मस्जिदीत करणं, त्याप्रमाणे राजमठाचंही रूपांतर मस्जिदीत झालं. आणि जी मस्जिद आज आहे रुद्रपूरला, तिला राजमठ मशीद असंच म्हणतात. म्हणजे राजमठ मूळ जो आहे त्याचं रूपांतर मशिदीत झालं, पण नाव मात्र कायम आहे. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी मात्र अशा तऱ्हेने काही मूर्ती आहेत. मूर्तीला तसं मान्यता नाही आहे मानवा संप्रदायात. फक्त ज्या ठिकाणी चक्रधर स्वामींचा सहवास झाला त्या ठिकाणचा जो दगड आहे त्याला त्यांनी पूजनीय ठरवलं, पण पूजनीय नाही, दर्शनीय ठरवलं. तर हे जे निवासस्थान आहे ज्याचा उल्लेख रुद्रपुराच्या बद्दल ओळखला गेलाय, त्याला राजमठ जे म्हटलं आहे, तर तो रुद्रपुरातलं जे नृसिंह मंदिरापुरतं सीमित नाही असं एक विधान या ठिकाणी डॉक्टर राची ढेरे यांनी केलंय. डॉक्टर यखू देशपांडे यांनी सुद्धा लिहिलाय, आणि डॉक्टर विभी खोत यांनी सुद्धा हे मत आधी मांडलंय. त्यानंतर मग राची ढेरेंनी हे मांडलं. तर महानुभाव पंथात चक्रधर स्वामीला ईश्वरावतार मानतात, आणि गोविंद प्रभू ज्या ज्या ठिकाणी आले ती सर्व ठिकाणं राजमठ म्हणून ओळखली गेली आहेत. हे महत्वाचं एक वास्तव म्हटलंय. तर चक्रधर स्वामीचा संचार विदर्भात होता, तसाच मराठवाड्यातही होता, गोदावरीच्या दोन्ही तीरावर, म्हणजे दोन्ही ठिकाणी होता. या भागात अनेक नृसिंह मंदिर आहेत, आणि ब्रह्मपुराणात त्याचा उल्लेख आहे. त्या दासगणू त्या नरसिंहाच्या मंदिराबद्दलची माहिती देतात, त्याचा उल्लेख यांनी केलेला आहे. पुढे त्यांनी कृष्णमुनी डिंब याचा जो ग्रंथ आहे रुद्रपूर महात्म्य, त्याच्यामध्ये नृसिंह जेथे वस्ती केली, नृसिंहाने जिथे वस्ती केली तेथे नृसिंहमठ केला निगुती, त्याशी राजमठ म्हणती कळयोगी मुनिजन. म्हणजे अशा तऱ्हेने मुनिजनांनी नृसिंह मंदिराला राजमठ म्हटलंय असा एक पुरावा दिला. पण या राजमठाला नृसिंहालाही म्हटलं आहे, आणि नृसिंहाचं एक नाव राजा असं आहे. राजेश्वर हा एक शब्द ऐकला असेल, राजा हाही शब्द आपण ऐकलाय. तर नृसिंहासाठी हा शब्द आहे. आणि एक कथा त्यांनी सांगितली या ठिकाणी, महानुभाव कवी नवरस नारायण याच्या शल्य पर्वातली कथा आहे की नरसिंह साधन म्हणजे एखाद्या दैवताची साधना करून त्याला आपल्याला वश करून घेणं. भूताच्या बाबतीत, चेड्याच्या बाबतीत आपण पाहिलं, तसं नरसिंहालाही वश करून घेता येतं. अशा प्रकारचा एक विधी शकुनी जो कौरवाचा मामा होता, दुर्योधन दुःशासनाचा, हा अशा तऱ्हेने नृसिंह साधन करतो असा एक उल्लेख आलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रेत मंदिरं उभवलेली आहे. शंकिणी, डाकिणी, यक्षिणी, भैरव, क्षेत्रपाळ, वेताळ इत्यादी दैवतांची तिथे दैवत म्हणता येत नाही, यांना भूतच म्हटलं आहे या ठिकाणी. इतर ठिकाणी मात्र दैवत म्हणून त्यांचं स्वतंत्र स्थान आहे. तर त्यांची गर्दी जमलेली आहे. ही भूतावळ, तिला भूतावळ म्हटलं, आपण जी नावं घेतली त्यांना भूतावळ म्हटलं आहे.
तर त्यांना मग मांस आणि दारू तंत्र संप्रदायामध्ये पंचमकार जे आहे त्यात मांस, मत्स्य, मैथुन, मद्य आणि मुद्रा अशा प्रकारे 5 गोष्टी या दिल्या पाहिजेत आपल्या दैवताला असं म्हटलंय, म्हणून ते पंचमकार हा शब्द वापरात आला. तर इथे मोठ्या प्रमाणात ते दिलं गेलंय, अग्निकुंड सिद्ध केलाय आणि त्यात अग्नी चेतवला आणि अपसव्य प्रेते मांडून त्यावर नग्नावस्थेत बसून चतुष्पादांच्या आहुती द्यायला आरंभ केला. म्हणजे त्यांनी जी चतुष्पाद आहे, बकरे वगैरे, बोकड, तर यांच्या आहुती दिल्या आणि पूर्णाहुतीची वेळ आल्याबरोबर भूतसृष्टीचा गोंधळ घेऊन भयानक दृश्य मूर्ती प्रकट झाली असं वर्णन आहे. अर्थात हे मिथक आहे, असं काही प्रत्यक्षात होत नसतं, आपल्या मनात होत असतं. तर नरसिंह साधन हा एक भाग या महानुभा पंथाच्या ग्रंथामध्ये आलाय आणि तसाच उल्लेख मग इतरही ठिकाणी आलाय. ते सगळे उल्लेख या ठिकाणी केलाय. वेताळ साधना, की भूत साधना, त्या भूतावळींना जागृत करणे, यासाठी जे जे विधी तंत्र संप्रदायात लोक करतात ते सगळे विधी नरसिंहाला जागृत करण्याकरता केले गेले आहेत असं महानुभाव पंथातल्या ह्या कवीने लिहिलंय. आणि भूत पिशाच्यांच्या श्रेणीमध्ये त्यांनी नरसिंहाला टाकलं. या नरसिंहाला बरेचदा वीर म्हटलेला आहे. आपण यापूर्वी वीर ह्या संज्ञेचा उल्लेख केला. 52 वीर, 52 वीरांच्या काठ्या, 52 काठ्या काढण्याची प्रथा पश्चिम महाराष्ट्रात आहे. तर ज्योतिबा, खंडोबा, विरोबा, वेतोबा वगैरे, त्या म्हातोबा, म्हसोबा, हे सगळे वीरच आहेत. त्यातच नरसिंहाचा समावेश आलाय. तर ह्या भूतावळीचा उल्लेख या 52 वीरामध्ये नवरस नारायण नावाचा जो एक कवी आहे महानुभावांचा, त्यांनी केलाय. त्याला थोर वीर वेताळ असं सुद्धा म्हटलंय. सर्व भूताशी बळ दिजे, आधी नरसिंह सादर कीजे, तेव्हा निधान सिद्धीजे पृथ्वी आतील. पृथ्वीच्या आतलं जे काही निधान असेल, म्हणजे धन असेल ते मिळवायचं, गुप्तधन मिळवायचं असेल तर नरसिंहाची साधना केली पाहिजे. आणि भूतांचा हा भूतावळीचा पुढारी आहे असंही संतोषमणी कृष्णदास नावाचा जो एक महानुभाव कवी आहे त्याच्या रुक्मिणी स्वयंवर या काव्यामध्ये आलेला आहे. आता हे सगळे उल्लेख करताना एक गोष्ट सांगतात राचिंडरे, की महानुभाव पंथातले लोक तर इतर देवतांना मानत नाही, त्यामुळे नरसिंहाबद्दल त्यांच्या भावना अशा असणं स्वाभाविक आहे. पण वारकरी संप्रदायातले लोक स्वतःला भागवत म्हणजे वैष्णव मानतात. भागवत म्हणजे भगवंताचे भक्त या अर्थाचा शब्द आहे. दुसरं, ऐकाची तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा असं तुकाराम महाराजांनी जे म्हटलंय. त्यात भागवत या ग्रंथाची जी काही मांडणी आहे, त्यात जे भक्तीचं रूप सांगितलंय ते आम्ही मानतो असं गृहीत धरलंय. तर त्यात नरसिंहाला मांडणं स्वाभाविक आहे. पण नरसिंह हा भूतावळीचा प्रमुख आहे अशा तऱ्हेचा विचार हा पुढल्या काळात काही संतांनी मांडलाय. त्यात एकनाथ फार महत्वाचे संत आहेत जे बहामनी काळातले आहे. ते असं म्हणतात, वीर झोटिंग नरसिंग चेडा, वेताळाचा पूजिती खोडा. खोडा म्हणजे दगड या अर्थाने. शेंदूर माखून या धोंडा, शेळी बोकड जीव घेती की. म्हणजे शेळी आणि इतर बोकडं यांचा जीव घेऊन नरसिंहाला ते नैवेद्य म्हणून देतात. तिखटाचा नैवेद्य चेड्याला देतात, तसाच नरसिंहालाही देतात. अगदी अशाच प्रकारचा विचार शेख महम्मद या वारकरी संतांनी मांडलाय. तुकाई ना नरसो माय राणी, मशानी वसती, भोगे घालिती गोंधळ, अजापुत्रास वदिती, भक्त म्हणविती, पापे करीती तुंबळ. म्हणजे अजापुत्र म्हणजे बोकड, त्या बोकडाला मारतात आणि स्वतःला भक्त म्हणतात. वारकरी संतांनी या सगळ्या हिंसाचाराला विरोध केला होता. अहिंसा धर्माचे ते प्रवक्ते किंवा पुरस्कर्ते होते. शेख महम्मद त्यातलाच एक. आता रामदास स्वामींचा संप्रदाय तसा वेगळा आहे आणि ते रामाला मानतात, म्हणजेच विष्णूच्या अवताराला मानतात. पण त्यांनी सुद्धा नरसिंहाला झोटिंग म्हटलंय. बुलगावा मुंजा नरसिंहा झोटिंग. मुंजा ह्या प्रकाराबद्दल आपण मागे माहिती पाहिली. पूजा की जे सांग दैवताची. सांग म्हणजे इतर जे अंग आहेत पूजेचे, त्या अंगासकट अनेक विशेषासकट नरसिंहाची पूजा काही लोक करतात. त्याला झोटिंग म्हटलंय. एकनाथाने त्याला नरसिंग चेडा म्हटलंय, तर रामदासांनी त्याला झोटिंग म्हटलंय. रामदास स्वामींचं चरित्र लिहिणारा जो रामदासी संप्रदायातला एक मोठा साहित्यिक होऊन गेला, आत्माराम स्वामी एक्के हळीकर. तर त्या एक्के हळीकरांनी दास विश्रामधाम नावाचा ग्रंथ लिहिला. 4 भागात तो लिहिला आहे. 1923 पर्यंत त्याचं प्रकाशन झालेलं आहे. तर तो सांगतो, जाखिणी जाखाई दैवते अनेक, वेताळ मेसोबा प्रेत झोटिंग. मेसोबा म्हणजेच म्हसोबा. नरस्यानी पळता न पाहती मागे,
अशा तऱ्हेने ही झोटिंग वगैरे किंवा नरसिंहाला झोटिंग म्हटलंय. ते पळतात आपण जर दैवतांचं वंदन केलं, चिंतन केलं तर. आणि रामदासांनी नरसिंह मंत्राने भूत जातात असं म्हटलंय. तर अशा तऱ्हेने वारकरी म्हणा की रामदासी संप्रदायातले कवी म्हणा की महानुभावांचे कवी हे सगळे नरसिंहाला चेडा किंवा झोटिंग म्हणतात, भूताचा प्रमुख म्हणतात. त्याला कारण काय, या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न या लेखामध्ये राची ढेरेंनी घेतलाय. ते असं म्हणतात, काही लोकांचं असं मत आहे की जो विष्णूचा अवतार नरसिंह तो वेगळा आणि वीर नरसिंह नावाने जो ओळखला जातो भूतावळीचा प्रमुख तो वेगळा. तर हे वेगळे नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न राठी ढेरे यांनी केलाय. आणि ते म्हणतात की 52 वीरामधला एक वीर म्हणून ज्या नरसिंहाचा उल्लेख येतो, तर त्याच्याबद्दलची जी काही पूजा विधी आहे, जे कलगीतुरा संप्रदायाचे लोक आहेत, म्हणजे कलगीतुरा हा जो संप्रदाय शिव आणि शक्तीला पूजणाऱ्या लोकांचा संप्रदाय, तर या संप्रदायातले लोक नरसिंहाला एक वीर मानतात आणि मग त्याच्याकरता काही मंत्र म्हणतात. तर त्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलंय, चले आएगा बेताल रगडकर यावे नरसिंग झोटिंग. वेताळ सुद्धा येईल पाय घासत आणि नरसिंह सुद्धा येईल. तर अशा सगळ्या प्रकारच्या संतांनी नरसिंहाला भूत म्हटलंय, भूतावळीतला प्रमुख म्हटलाय. आणि काही ठिकाणी मातृगणाचा तो नियंत्रक आहे. म्हणजे मातृका ज्या आहेत त्या मातृका जेव्हा लढाई करतात, तेव्हा एखाद्या राक्षसाशी लढाई करताना त्याचं रक्त साली सांडलं तर मग त्यातून दुसरा राक्षस तयार होतो. रक्तबीज नावाची एक संकल्पना पुराणामध्ये आहे, रक्ताचं बीज. तर ते रक्तपिढ्याकरता मातृका तयार केल्या शिवानी, आणि त्या मातृकांना रक्षण करणार, त्यांचं रक्षण करणारा हा नरसिंह आहे. जसं साती आसरा ह्या मातृका आहेत, तर त्यांच्या बाजूला 8वा जो दगड असतो की 8वी मूर्ती असते ती म्हसोबाची असते. दगड असतो तो म्हसोबाचा, मूर्ती असते बरेचदा गणपतीची, कार्तिकेयाची किंवा वीरभद्राची. हे क्षेत्रपाळ दैवत आहेत. तर अशा तऱ्हेने हा नियंत्रण कोणावर करतो, मातृकांवर नियंत्रण करणारा नरसिंह आहे. अशा प्रकारच्या काही कथा सांगितल्या आहे. तर वीरांच्या ज्या संकल्पना आहेत, जे समाजाचं रक्षण करतात, देशाचं रक्षण करतात, प्रदेशाचं रक्षण करतात, त्यांना आपण वीर म्हणतो आणि त्यांच्या स्मारकशिळेला वीरगड म्हटलं जातं. हे आपण यापूर्वी पाहिलं होतं. तर हा जो आहे नरसिंह उग्र आहे. आणि मग तेव्हा जो शांत झाला तेव्हा त्यांनी आपली नखं नदीच्या पाण्यात डुबवली आणि शांत झाला. त्याला सौम्य रूप दिलं गेलं. त्याला साम्राज म्हणतात. साम्राज हे जे नाव आहे नरसिंहाचं, एक सौम्य रूप म्हणून या अर्थाने आहे. तर ही जी वीर श्रेणीतली दैवत आहे त्यांचा संबंध यक्ष या देवतेशी आहे. यक्ष शब्दाचा अर्थ आपण यापूर्वी पाहिला दाखिणी जखींच्या संदर्भात, की जे लोक पूजा करतात त्यांना यक्ष म्हटलं गेलंय वैदिकांनी. यज्ञ करतात ते लोक वैदिक. तर वैदिक आणि अवैदिक यांच्यातला जो संघर्ष आहे, यज्ञ विरुद्ध पूजा, या संघर्षात यक्षाबद्दलची जी विकृत माहिती आपल्याला वैदिक ग्रंथात सापडते, त्याचाच प्रभाव या सगळ्या ठिकाणी झाला आहे. आणि हा वीर आहे. वीर हा शब्द यक्षांसाठी वापरला गेलाय आणि विशेषतः याला मुखवटा जो आहे तो सिंहाचा आहे. हा सिंहमुखी यक्ष आहे, अशा प्रकारचं एक चिंतन डॉक्टर आनंद केंटिश कुमार स्वामी यांनी मांडलं होतं यक्ष नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये. तर अशा तऱ्हेने हा यक्ष पूजेतून आलाय. आणि यक्ष पूजेचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या मूर्ती ह्या लाकडाच्या असतात किंवा असत. बरेचदा झाडाची पूजा ते करत असत, त्यालाही यक्ष म्हणत असत. पण ज्या ज्या ठिकाणी वृक्षपूजेचा निषेध करण्याचा प्रयत्न झाला त्या भागवतामध्ये झाडं पाडली कृष्णानी किंवा नरसिंह हा खांबातून बाहेर आला, तर याचं मूळ कशाचं आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगितलंय. त्यांनी असं म्हटलंय की जैन धर्मामध्ये एक ग्रंथ आहे, अंत अंत गड दसाओ नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये मुद्गर पाणी म्हणजे मुद्गर पाणी नावाच्या एका यक्षाचा उल्लेख आहे. यक्षा त्याला त्याची मूर्ती होती. यक्षायतन म्हणजे यक्षाचं मंदिर किंवा पूजास्थान. तर तिथे मुद्गर पाणीची काष्ठ प्रतिमा होती, म्हणजे लाकडाची प्रतिमा होती. त्याचा जो उपासक होता नित्यनेमान त्याची पूजा करीत होता. तर त्याच्यावर एक मोठं संकट आलं आणि मग त्यांनी म्हटलं की संकट आल्यावर देव धावून येत नसेल तर काय फायदा. मग ते ऐकलं त्या काष्ठ प्रतिमेतल्या त्या यक्षानी आणि तो बाहेर आला आणि त्यांनी त्याला वाचवलं. अशी कथा जैन धर्मातल्या ह्या ग्रंथामध्ये आहे. त्याच कथेचं रूपांतर पुढे पुराणातल्या ह्या कथामध्ये झालं आणि खांबातून नरसिंह प्रकट झाला असं म्हणतात. तर यक्षिणी हा जो शब्द आहे त्यांच्याकरता त्यांचा हा नारसिंह आहे. नारसिंह हा शब्द या ठिकाणी वापरला. नार या शब्दाचा अर्थ होतो पाणी, सिंहाचा अर्थ होतो राजा. म्हणजे पाण्याचं रक्षण करता जो कोणी असेल, यक्ष असेल, त्याच्याकरता नारसिंह हा शब्द वापरला.
तर आपण नरसिंह हा उच्चार करतो, पण मुळात तो नारसिंह आहे. यक्ष संस्कृतीतून आलेला हा शब्द आहे. आणि याबद्दल आणखी विवेचन करताना महत्वाची माहिती या ठिकाणी देतात आपले राचेडे. ते म्हणतात की जनसामान्यामध्ये नाग नरसोबा नावाच्या एका दैवताची पूजा होते. जसं नागपंचमी आहे, तर नागपंचमी नाग नरसोबाची पूजा आहे. नरसोबा हे नागाचं एक नाव आहे. नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी नावाचं जे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाड जवळ आहे, तर त्या ठिकाणी आता दत्तात्रेयाची मूर्ती ठेवलेली आहे. पण त्या दत्तात्रेयाच्या मूर्तीच्या खाली, अगदी खाली, नागाची मूर्ती असते. म्हणजे मुळात ते नाग मंदिर आहे आणि हे ग्रामीण दैवत आहे नाग नरसोबा. तर त्यावर अतिक्रमण केलं दत्त संप्रदायाच्या समर्थकांनी. 10 वर्षापूर्वी मी लोहारा या गावाला गेलो होतो. हे उस्मानाबाद जिल्ह्यातलं, आता आपण धाराशिव म्हणतो, लोहारा नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी नेताजी गोरे आमचे एक मित्र राहतात. तर त्यांच्या गावात मी सहज, त्यांनी भाषण भिषण काहीतरी ठेवलं होतं, तर गेलो तेव्हा तिथे नाग नरसोबाचं मंदिर मला दिसलं. तर तिची मूळ मूर्ती जी आहे ती नागाची आहे, तिथे नरसिंहाची मूर्ती नाही आहे. मंदिर नाग नरसोबाचंच आहे, पण प्रवेशद्वारावर मात्र नरसिंहाची मूर्ती बसवलेली आहे. म्हणजे एका दैवताचं दुसऱ्या दैवतात होणारं रूपांतर, त्याचं विकृत रूप सुद्धा वैष्णव धर्मातल्या लोकांनी त्याला नरसिंह म्हणून स्वीकारलं, पण मुळात नाग नरसोबा आहे ही आठवण या ठिकाणी ते करून देतात. आणि ज्या ठिकाणी मानवा पंथातले सगळे संत, किंवा संतचा शब्द ते वापरत नाही, महंतही वापरत नाही, पण जी काही महामानव होते त्यात गोविंद प्रभू किंवा चक्रधर स्वामी किंवा इतर नागदेवाचार्यासारखी लोक हे राजमठातच का राहत असत, कारण ते त्या नरसिंह सिंहमुखी यक्षाचे पूजक होते असं त्यांनी म्हटलं आहे. बरेचदा काय होतं की एखादं दैवत जनसामान्यामध्ये प्रचलित असतं, पण त्या जनसामान्यांच्या दैवताला जेव्हा उच्च वर्णीय स्वीकारतात तेव्हा त्याचं रूपांतर होतं, बदलून जातं, सौम्य रूप होतं. उग्र जेवढी काही दैवत आहेत जनसामान्यांची ती उग्र स्वरूपाची आहे. नरसिंहाचं मूळ रूप उग्र आहे, पण त्याला जेव्हा वैदिकांनी किंवा ब्राह्मणांनी स्वीकारलं तेव्हा त्याला सौम्य केलं गेलं आणि त्याचं नाव साम्राट ठेवलं गेलं. तर हे सगळं जरी प्रस्थापित झालं असलं तरी जनमानसात किंवा अबोध मनात कार्ल युंगनी अबोध मनाची संकल्पना मांडली आहे की आपण बोध अवस्थेत असतो तेव्हा वेगळा विचार करतो, पण आतून मात्र आपल्या मनावर जे संस्कार झाले असतात त्या सगळे लोक जेव्हा विचार करतात त्याला सामूहिक अबोध म्हणतात, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस. तर त्यातून काही गोष्टी आपल्या मेंदूमध्ये येत असतात, त्याला सामूहिक अबोध म्हणतात. तर त्या सामूहिक अबोधामध्ये जी काही स्मृती आहे या नरसिंहाच्या बद्दलची, ज्याला भूत म्हटलं आहे, प्रेत म्हटलं आहे, भूतावळीचा प्रमुख म्हटलं आहे, पुढारी म्हटलं आहे, तर ती स्मृती मात्र संतांच्या साहित्यातून व्यक्त झाली आहे, समर्थ रामदास स्वामींच्या साहित्यातून व्यक्त झाली आहे, किंवा मानवा पंथाच्या साहित्यातून व्यक्त झाली आहे. म्हणून एकनाथाने त्याला नरसिंह चेडा असं म्हटलंय. आपण मुद्दामच हा शब्द या ठिकाणी वापरला की लोकांना कळावं की दैवतांचं उन्नयन कसं होतं. एखादं दैवत हे खालच्या वर्गात लोकप्रिय असतं, वरचे लोक स्वीकारतात, तेव्हा त्याचं उन्नयन होतं. एखादं दैवत जेव्हा वरच्या वर्गात खूप मोठं असतं पण खालचे वर्ग स्वीकारतच नाही, तेव्हा त्याचं अधःपतन होतं. अशाही काही दैवतांचा समाचार आपण पुढे केव्हा तर घेऊ. आता ही नरसिंह चेडा या शीर्षकाखालची माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.